विदर्भात सातत्याने 2 दिवसापासून पावसाचा जोर हा कायम आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर्णा नदीचं पात्र हे ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणारी पूर्णा नदीचं पात्रात या ठिकाणी ओसांडून वाहताना आपल्याला दिसतंय कशा प्रकारे हे जे पूर्णा नदीचं पात्र आहे हे विदर्भातून अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणारी पूर्णा नदी आहे आणि खानदेशातून ही नदी जात असते। त्यामुळे या पूर्णा नदीच्या पात्रात कशा प्रकारे विसर्ग या ठिकाणी वाढलेला आहे आणि हे नदी पात्र या ठिकाणी अथांग भरलेला आहे। त्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढलेली आहे। हातनूरच्या धरणातही मोठ्या प्रमाणात हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक ही वाढलेली आहे। त्यामुळे हातनूरचे देखील या ठिकाणी हे दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती हातनूर प्रशासनाने दिली आहे। हातनूरचे या ठिकाणी काल 18 दरवाजे उघडण्यात आलेले होते। हातनूर धरणातून 36,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात या ठिकाणी केला जात असल्याची माहिती हातनूर प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे सातत्याने हातनूरच्या दरवाजे देखील हे उघडत चालले आहेत। त्यामुळे विसर्ग हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे। नदीकाठच्या गावांना हातनूर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।